जय जय श्री स्वामी समर्थ. अध्याय 6. कथासार. ज्याप्रमाणे गुरुजन बालकाची बोट धरून त्याच्याकडून मुळाक्षरे गिरवितात, त्याप्रमाणे श्री स्वामी माझ्यासारख्या मतिमंदाकडून हे चरित्र लिहून घेत असल्याचे ग्रंथकार कबूल करीत मागील अध्यायातील अपूर्व कथेकडे वळतो. श्री स्वामींनी चोळप्पास सांगितले की बडोदा नरेशाकडे भक्तिभाव नाही, म्हणून तिथे जाण्याचे मला काही प्रयोजन वाटत नाही. श्री स्वामींचे हे बोलणे चोळप्पाने तात्यासाहेबांच्या कानावर घातले. ते ऐकून तात्यासाहेब निराश झाले. आपले प्रयत्न वाया जाण्याची नामुष्की ओढवेल या भीतीपोटी त्यांनी पुन्हा अनुष्ठानादी धर्मकार्य सुरू केली आणि गुरुचरित्राचं सप्ताह करण्यासाठी ब्राह्मण बोलावले. जेवणावळी उठवल्या आणि दानधर्मही केला, परंतु श्री स्वामींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. दिवसामागून दिवस उलटले. कार्य यशस्वी न झाल्याने चिंताक्रांत झालेल्या तातेसाहेबांनी चक्क एकदा श्री स्वामींना मेन्यात घालून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र हे लक्षात येताच श्री स्वामी मेन्यातून उतरले आणि अर्ध्या रस्त्यातून माघारी परतले. असे प्रकार तात्यांनी जितक्या वेळी केले तेव्हा त्याचे प्रत्युत्तरही श्री स्वामींकडून तसेच मिळाले. अखेरीस कंटाळून तात्या माघारी परतले. हे पाहून मल्हाररावांनी यशवंतराव या मराठा उमरावास पाठवले. यशवंतराव अलंकार, वस्त्रभूषणे आणि द्रव्य घेऊन श्री स्वामींपाशी आला. तेव्हा श्री स्वामींनी रौद्र रूप धारण केले. त्यांचा क्रोधावतार पाहून यशवंतराव पुन्हा माघारी पळाले. या परिणामी अखेर मल्हाररावांना राज्य गमवावे लागले. विषप्रयोग करण्याच्या एका आरोपावर मल्हाररावांना अटक करण्यात आली. श्रींच्या अवकृपेचे हे फळ होते. आता आपण अध्याय 6 संस्कृतमध्ये बघूयात. षष्ठाध्याय. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित, तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मी केवळ मतिमंद, केवी वर्णू चरित्र अगाथ, परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविती. ज्यांच्यावर प्रसादे करून मुढाम होय शास्त्रज्ञान, त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे. कृपाळू होऊनी समर्था, वदवावे आपुल्या चरिता, श्रवणे श्रोत यांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो. सुरत रुची घेऊन सुमने, त्यासीच अर्पावी प्रीतीने, झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिजे. मागील अध्यायाच्या अंती चोळाप्पा विनवी स्वामी प्रती, कृपा करोनी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हांसोनी, मल्हाररावाची या मनी आम्हांविषयी भाव नसे, म्हणून तयाच्या नगरांत आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरांत आम्हा राहणे आवडे. ऐसी ऐकोनी या वाणी चोळाप्पा खिन्न झाला मनी, त्याने सत्वर येऊनी तात्याप्रती सांगितले. ऐसा यज्ञ व्यर्थ गेला, तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाई सिद्धीसी, परी पहावा यत्न करोनी ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी? अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले, परी ते सर्व व्यर्थ गेले. कार्य सिद्धीस न गेले, खिन्न झाले मुख त्याचे. भक्ती नाही अंतरी, दांभिक साधनांते करी, तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. तयांनी माजविली ढोंगे आणि केली नाना सोंगे, भक्तिविन हटयोगे स्वामी कृपा न होय. मग तात्यांनी काय केले? सप्ताहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले, व्हावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यांत कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्र चित्त, काही उपाय सुचेना. मल्हारराव रूपाने पाठविले ज्या कार्याकारणे, ते आपल्या हातून होणे अशक्य ऐसे वाटते. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजेयासी, आणि सकळ जणांसी तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाये करून न होती स्वामी प्रसन्न, आता मेक युक्ती योजून न्यावे पळवून यतीसी. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, हे नेने तो मंदमती, म्हणून ती योजिली कपट युक्ती, परी ते सिद्धी ते न जाय. असो कोणे एके दिवशी साधोनी योग्य समयासी, मेन्यांत घालोनी स्वामीसी तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेनांतुनी उतरले, मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला.
मग पुढे राजवाड्यांत जाओ नियम राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत टेंकिले हात तात्यांनी. या प्रकारे यत्न केले परी तितुके व्यर्थ गेले. व्यर्थ दिवस गमाविले, द्रव्य खर्चिले व्यर्थची. मग अपयशाते घेवोनी, बडोदासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वांचोनी, अन्य उपाये न होय. परी मल्हार रावण रूपती, प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रांसी विचारिती, कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव, यशवंत तयाचे नाव. नृप कार्याची धरुनी हाव, आपण पुढे जाहला. स्वामी कारणे वस्त्रे भूषणे, धन आणि अमोल रत्ने. देऊनी त्याजवळील रूपाने, आज्ञा दिधली जावया. तो येऊनी अक्कलकोटी, घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी, स्वामी पुढे ठेवित. ती पाहुनी समर्थाला, तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंत पाहुनी डोळा, काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणोनी, सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी, समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहोनी, यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडचे पाणी, लट लटाम कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोदासी, तेथील कार्यासी सोडोनी. साहेबा विषप्रयोग केला, मल्हार रावावरी आळ आला. त्या कृत्या माझी यशवंताला, गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली. प्रगटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. समर्थांची अवकृपा जयावरी, त्याच्या कष्ट होती शरीरी. कृपा होय जयावरी, तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्त पातका, अनादि सिद्धा जगन्नायका. निशिदिनी शंकर सखा, विष्णूचिया मनी वसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदाम भक्त परिसोत, षष्ठाध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठाध्यायः समाप्तः. शुभं भवतु.